सागरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. हरि ओम. आज आता नाटकदीप ह्या प्रकरणाला सुरुवात करतोय आपण. प्रकरणाचा क्रमांक आहे 10वा. म्हणजे विवेक प्रकरण आपली 5 पूर्ण झाली. आता दीप प्रकरणातलं हे शेवटचं प्रकरण. ध्यानदीपाचा आपला गेल्या वेळेपर्यंत विचार झाला. त्याच्यात ध्यानाचे लिमिटेशन्स पाहिले, ध्यानाचा उपयोग पाहिला, आणखी ध्यान कसं करायचं पेक्षा सुद्धा ध्यान म्हणजे काय ह्याचा आपण जास्त विचार केला. आता नाटक दीप जे आहे ना तर तिथे सृष्टीच्या बाबतीतला विचार आहे. आणखीन कुटस्थाचं हे एक्सटेन्शन आहे असं म्हणूया. कुटस्थ दीप म्हणून जे आपण प्रकरण पाहिलं तर त्याचाच हा पुढला भाग आहे काही प्रमाणात. याच्यात नाटक दीपात कुटस्थाचा जो अलिप्तपणा आहे, साक्षीत्व आहे, तर त्याच्याबद्दल जास्त माहिती दिलेली आहे. इथे आता सृष्टी निर्माण झालेली आहे. कारण आपल्याला सृष्टी निर्माणच झाली नाही असं जर का म्हटलं तर ते पटण्यातलं नाही. एवढी आम्हाला दिसते सृष्टी, ढळढळीत दिसते, त्याच्यावरती परिणाम होत आहे. रोजचे आम्ही सुखदुःख भोगतो, तुम्हाला काय कळत नाही का? आम्हाला प्रत्यक्ष भोगायला लागतात. अशा पद्धतीने आपले विचार चालतात. मग ही सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगायला लागतं शास्त्राला. आधी मिथ्या उभारावे, मग ते मोडोनी सांडावे. आधी उभारणी मग संहारणी, ह्या पद्धतीने विचार करायला लागतो शास्त्राला. कारण त्याच्याशिवाय एकदम कोणालाही पटत नाही. जे जन्मोजन्मींचे जगत सत्यत्वाचे देहतादात्म्याचे संस्कार आहेत तर ते जर का आपल्याला घालवायचे झाले तर त्यालाही मेहनत लागतेच करायला. जन्मोजन्मींचे आहे ते हळूहळू खोडत राहायला लागतं. त्या दृष्टीने इथे नाटक दीप म्हणून हे प्रकरण आहे की सृष्टी कशी झाली, कोणी केली, कशी केली, काय मटेरियल वापरलं, सगळे विचार पडणार सृष्टीमध्ये. आपण जेव्हा घर वगैरे बांधतो किंवा काहीही करतो तर तेव्हा काहीतरी साधनं असतात, काहीतरी आपल्याला मटेरियल लागतं आणि ते घेऊन आपण कुठचीही गोष्ट उत्पन्न करतो म्हणूया. दुरुस्तीला काही गोष्टी लागतात, हे सगळं आपण करत असतो. मग ईश्वराने काय केलं? जेव्हा सृष्टी निर्माण केली, कोणी केली? ईश्वरांनी केली म्हणूया. वास्तविक झालेली नाहीये पण केली म्हणायचं तर परमात्म्याने सृष्टीची निर्माण केली. जीवाला परमात्म्याने निर्माण केलं. परमात्मा कोण आहे? सृष्टीच्या आधी, सृष्टी निर्माण व्हायच्या आधी तो असला पाहिजे. कारण कुठलंही जे कारण असतं ते कार्याच्या आधी असायलाच लागतं. जर का कणिक नसली, म्हणजे गव्हाचं पीठ नसलं तर मी पोळ्या कशा काय करू शकते गव्हाच्या? शक्य नाहीये मला ते. असं जे कारण असतं, जे साहित्य असतं तर ते आधी असायलाच लागतं. तसं मग ह्या सृष्टीला परमात्म्याने साहित्य कुठून आणलं? परमात्मा होता आधी, हे स्वीकारायला लागतं. मग ते साहित्य कुठून आणलं? त्याने ते कल्पनेने निर्माण केलंय. मुळात माया ही कल्पना आहे. आपण पाहिलं की त्या ब्रह्म जे एकट एकट होतं, सत रूप, अखंड असणं, सच्चिदानंद रूप असं आपण त्याला म्हणतो. तर असं जे ब्रह्म होतं एकट, त्या ब्रह्मावरती स्वतःची जाणीव निर्माण झाली आणि त्या जाणीवेला माया असं म्हणतात. मी आहे, मी एकटा आहे, मी बहु व्हावं, हा जो त्याचा संकल्प उठला, सृष्टी व्हावी ऐसी उठली इच्छा मनी, तर त्याला माया असं म्हणतात. माया निर्माण होता क्षणी ती शुद्ध सत्वगुणाची होती. आणखीन त्याच्यामुळे तो ब्रह्माचा जो प्रकाश होता, ज्ञान प्रकाश ज्याला आपण म्हणतो, जीवाच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे की बुद्धी जी सत्वगुणाची आहे, बुद्धीत पडलेला ब्रह्माचा किंवा आत्म्याचा ज्ञान प्रकाश म्हणजे चिदाभास आणि आत्मा, हे 3 मिळून जीव झालेला आहे. आपण अगदी सुरुवातीलाच हे पाहिलं होतं.
तसंच ईश्वराच्या बाबतीत काय झालं की जेव्हा ही जाणीव उत्पन्न झाली माया नावाची शुद्ध सत्वगुणाची अत्यंत स्वच्छ, तिने ब्रह्माचा प्रकाश स्वीकारला. म्हणजे तिच्यात पडलाच, स्वीकारला म्हणण्यापेक्षा ती तर जड आहे, तिच्यात तो प्रकाश पडला. आणखीन त्या प्रकाशामुळे ती चेतन आहे असं झालं, ऍक्टिव्हेट झाली. आजकालच्या भाषेत फोन ऍक्टिव्हेट करायला लागतो. फोन म्हणजे कार्ड जे असतं ते ऍक्टिव्हेट करायला लागतं, सिम कार्ड. हे सगळं करायला लागतं. तशी ती माया त्या ज्ञान प्रकाशाच्यामुळे ऍक्टिव्हेट झाली, तिच्यात चैतन्य आल्यासारखं झालं. म्हणजे चिदाभास जो होता, ईश्वर ज्याला आपण म्हणतो, तो तिथे निर्माण झाला. आणखीन मग आपल्या ह्या मायेच्या साह्याने तो परमात्मा जगद्रूप झाला. म्हणजे त्यांनी कल्पनेने सृष्टी निर्माण केली, उभारली. अशा अशा पद्धतीने सृष्टी व्हावी असा आधीच्या कल्पाच्या सृष्टीचा विचार केला आणि त्याप्रमाणे सगळी सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्माण केली ती कुठे झाली? ती त्याच्यामध्येच झाली ना. जेव्हा एखादा घडा वगैरे बनवतात तर तो असलेल्या आकाशात बनवतात की नाही? त्यानंतर त्याच्यात आकाश भरतात, पोकळी भरतात? अजिबात नाही. असलेली हवा, असलेलं आकाश याच्यात घट निर्माण केला जातो. आणखीन त्याच्यात पोकळी असतेच. तसं ब्रह्माच्या वरती हे जग निर्माण झालं, ब्रह्म त्याच्यात शिरलं असं आपल्या समजुतीसाठी शास्त्रांनी सांगितलंय. पण वास्तविक त्याच्यात ब्रह्म आहेच. त्याच्यातच हे जग भासायला लागलेलं आहे. पावसाळ्यात पाहिलं असतील की असे पांढरे ढग छान तरंगत तरंगत जात असतात. ढगात आकाश आहे की नाही? हवा आहे की नाही? आहेच सगळं. ते आकाशातनच जात आहेत. तसं ह्या सृष्टी जी निर्माण झाली ती ब्रह्मातच निर्माण झाली आणि ब्रह्म त्याच्यात आहेच, पण त्याच्यात ते शिरलं. अशा पद्धतीने शास्त्रांनी आपल्याला पटावं ह्या दृष्टीने सांगितलेलं आहे. हा ईश्वर आहे. हा ईश्वर जो आहे हा मायावी असं त्याला म्हणण्यात येतं. मायावी म्हणजे ज्यांनी मायेचा स्वीकार केलाय आणि जो मायेचा उपयोग करून, म्हणजे शक्ती रूपाने मायेचा उपयोग करून हे सगळं सृष्टी निर्माण करतो. तो त्याच्यात प्रविष्ट झाला असं म्हटलेलं. तो स्वतः झाला किंवा तो प्रविष्ट झाला, ठीक आहे. आणि नंतर जीवसृष्टी निर्माण झाली, त्यांनी क्रमाने सृष्टी निर्माण केली असं म्हटलेलं आहे. आणि हा क्रम कशासाठी आपल्याला उपयोगी पडतो? तर ध्यान साधनेला, लय चिंतनाला हा सृष्टी काय क्रमाने निर्माण झाली हा क्रम उपयोगी पडतो. की आकाश त्याने निर्माण केलं, आकाशात शिरला, आकाशातून वायू निर्माण झाला, वायूतून अग्नी, मग पुढे आप म्हणजे जल, आणि तिथनं पृथ्वी, पृथ्वीवरती वनस्पती आल्या आणि वनस्पतींपासून जीव निर्माण झाले. अशा पद्धतीने सृष्टी निर्माण झाली. मग विचार करताना लय, जेव्हा लय चिंतन म्हणतात तर त्याच्यात एक एक जसं निर्माण झालं ते त्याच्या कारणात विलीन झालं. अशा पद्धतीने आपल्याला उलट जायला लागतं की पृथ्वी जी आहे ती, पृथ्वीचं कारण कुठचं होतं? जल होतं. त्या जलामध्ये विरून गेली. पाण्याला अग्नीने आटवून टाकलं, अग्नीला वायूने विझवलं, म्हणजे अग्निवायूमध्ये समाविष्ट झाला. अशा पद्धतीने आत्म्यापर्यंत जायचं, ते मी आहे असा विचार करायचा. किंवा आपल्या देहातली जी सगळी ही तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत आपल्या देहात, ती आपण विचारपूर्वक एक एक भूत त्याच्या मूळ भूतात विलीन करत जायचं. ज्ञानाच्या पद्धती आहेत. असं जर का आपण विलीन करत गेलो, तत्वे तत्व उडालं. त्या तत्वात आपल्या देहातली तत्व विलीन करून टाकायची आणि मग ती मागे 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 जात, आता जसं सांगितलं की पृथ्वी तत्व याच्यात वगैरे पंचमहाभूत जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा त्यांचा लय करत त्यांच्या कारणात आपण ब्रह्मापर्यंत पोहोचायचं. हे सगळं ह्या सतैव सोमवेदम वगैरे असतील वगैरे जे तैत्तरीय श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा हा उपयोग. ह्या पद्धतीने आपल्याला विचार करता येतो आणि मागे मागे जात आपण
मी ब्रह्म आहे यापर्यंत पोचू शकतो, ब्रह्मापर्यंत पोचू शकतो, तद्रूपता आपल्याला मिळू शकते. या पद्धतीने आपण आपल्याला उपयोग करून घेता येतो याचा. ठीक आहे. त्याने जीवसृष्टी पण निर्माण केली, त्याच्यातही तो शिरला. कसा शिरला? चिदाभास रूपाने शिरला. त्याने जीवसृष्टी निर्माण केली तर त्याच्यात त्यांनी अपंचीकृत पंचमहाभूतांपासून, आपण पंचभूत विवेकात पाहिलं की अपंचीकृत म्हणजे मूळ स्वरूपातली जी पंचमहाभूत होती, तर त्याच्यापासून आपला सूक्ष्म देह बनवलेला आहे. आणखीन त्याच्यामध्ये तो शुद्ध असल्यामुळे ते जे चिदाभास म्हणून आला तिथे, त्यांनी जीवत्व आलं, म्हणजे तो जीवातही शिरला चिदाभास रूपाने. म्हणजे परमेश्वर एकच आहे, पण तो ईश्वर रूपाने, म्हणजे ईश्वराची जी बाकीची रूप आहेत, ईश्वरच आपल्याला माहितीये की सत्वगुण जेव्हा तो स्वीकारतो तेव्हा तो विष्णू म्हटला जातो, जेव्हा तो रजोगुण स्वीकारतो तेव्हा त्यालाच ब्रह्मदेव म्हणतात, आणि जेव्हा तो तमोगुण स्वीकारतो तेव्हा त्याला रुद्र किंवा शंकर म्हणण्यात येते. ही त्याचीच रूप आहेत, आणि आपल्यासाठी ते पूज्य आहेत, उपास्य आहेत, दैवत आहेत. म्हणजे एकच ईश्वर तत्व, ब्रह्मतत्व जेव्हा समष्टी मायेत शिरतं तर तेव्हा ते पूज्य होतं, आणि जेव्हा व्यष्टी जीवात शिरतं तेव्हा ते पूजक होतं. एकच आहे, काही फरक नाही. पण माणूस का पूजा करायला जातो? तर आपल्याला काय हवाय आपण विसरलोय, मी कोण आहे हे. तर ती आठवण होण्याच्या दृष्टीने आपण पूजक बनतो, उपासना करायला लागतो. आणि अनेक जन्मात जेव्हा अशी आपण उपासना करायला जातो तर त्यावेळेस ईश्वराची कृपा होते. आणि ही कृपा काय स्वरूपाची असते? तर माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, ही जिज्ञासा आपली जागृत होते. हे आयुष्य असंच जाणार आहे का आणखीन काही आहे याच्या पलीकडे? खाओ पिओ जुए एवढंच आयुष्य आहे का? काहीतरी पाहिजे ना, ते काय आहे? अशा पद्धतीने जिज्ञासा जागृत होते. मी नक्की कोण आहे, जगाचं स्वरूप काय आहे, ह्याचा नियंता कोण आहे, सगळी ही जिज्ञासा मग जागृत होते. आणि अशी जिज्ञासा जागृत झाल्यानंतर जर का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत राहिलो तर ईश्वराची कृपा आपल्यावरती होत राहते, म्हणजे आपण त्या कृपेला पात्र होत राहतो. आणखीन पुढे आपल्याला माहितीये मग गुरुप्राप्ती, आत्मकृपा, गुरुकृपा वगैरे या पुढल्या कृपा होतात. पण त्याच्यासाठी आधी ईश्वराची निष्काम उपासना करायला, सकाम करायची हरकत नाही, सकामातून पुढे निष्काम पण होऊ शकते. पण निष्काम उपासना आणि ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म हे कीवर्ड्स आहेत. म्हणजे निष्काम कर्म आणि ते सुद्धा ईश्वराला अर्पण करू. ईश्वराला जेव्हा आपण अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला त्या कर्माचा लेप लागत, म्हणजे ते आपल्या खात्यात जमा होत नाही. खात्यात जमा होत नाहीत म्हणजे आपल्याला त्या कर्मांची फळं भोगायला लागत. कुठलंही कर्म असू दे, पण त्याचं जे आपल्या संचितात भर पडायला लागते ते भोगलंच पाहिजे अशा पद्धतीने जे होतं त्याचा मग परिणाम आपल्यावरती राहत नाही, संचितात भर पडत नाही. जेव्हा आपण ईश्वराला अर्पण करून करतो, ईश्वराला अर्पण म्हणजे ईश्वराची आज्ञा म्हणून करतो, त्याच्या नामस्मरणात करतो, ह्या पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो, किंवा इदम न मम म्हणून आपण कर्म करायला लागतो, ओम तत्सत ह्या पद्धतीने, किंवा हरि ओम तत्सत ह्या पद्धतीने करायला लागतो, तेव्हा ते सगळं ईश्वराच्याकडे जातं. तेव्हा ते आपल्या खात्यात चित्रगुप्त जमा करत नाही. कुठे का जाईना, माझ्याकडे नाही ना, या पद्धतीने विचार करून आपण ते सोडून द्यायचं. आणखीन अशा ह्यानी जेव्हा आपण कर्म करतो, जेव्हा निष्काम उपासना करतो, तेव्हा आपलं चित्त शुद्ध होतं, शांत होतं. शुद्ध होतं म्हणजे मी असं करायला नको होतं अशा पद्धतीचे विचारच येत नाहीत मला, कारण जे करायला हवं तेच केलं जातं. उगाचच केलं काहीही असं होत नाही. उगाचच कसं काय, आपण त्यावेळी विचार करून केलं होतं, मग उगाचच कसं काय? एकदा कर्म केलं की त्यावेळी विचार करून केलेलं असतं, पश्चात बुद्धी करत बसायची नाही.
त्याच्यात वेळ वाया जातो आपला, चित्त क्षुब्ध होतं. या दृष्टीने कुठचीही कृती करताना विचारपूर्वक करायची, आधी विचार करायचा, योग्य अयोग्य सगळा विचार करायचा आणि त्याच्यानंतर तसं कर्म करायचं. पुढे फळ काय मिळेल ते आपल्या प्रारब्धानुसार मिळणार आहे, त्याचा विचार हवाय कशात, मिळेल ते मिळेल. अशा पद्धतीने चित्त आपलं शांत राहत, शुद्ध होतं. आणि शुद्ध जेव्हा होतं तर तेव्हा परमात्म्याची त्याला ओढ लागते, ईश्वराची कृपा होते आणि मग आपण आत्मानात्म विचार वगैरे करायला लागतो. श्री गुरु आपल्याला भेटतात, ते साधन सांगतात आपल्याला आणि आपण विचार करायला लागतो, विवेक करायला लागतो. कल्पित नाहीसं होऊन सत्य होत. असं जेव्हा शेवटी काय होतं तर एक कल्पित नाहीसं होतं, म्हणजे ते कल्पित आहे हे पटतं, मूर्त आत्मते. केवळ बुद्धीला पटून थांबत नाही, बुद्धीला पटलं तरी ते वळलं पाहिजे ना, कळताय पण वळत नाही आपण म्हणतो. म्हणजे पटल्यानंतर ते प्रत्यक्षात अंमलात आलं पाहिजे. आणखीन ते जे सत्य उरतं, ते सत्य उरतं म्हणजे ते सत्य आहे, ते वेगळं उरत नाही, पण आपल्याला बोलायची सवय आहे म्हणून सत्य उरतं असं म्हटलं जातं. पण वास्तविक सत्य आत्मा हा कायम आहे. म्हणजे मिथ्या देह, मिथ्या जग ह्यांचा बाध होतो, म्हणजे ते असून नसल्यासारखे होत. असे नका मला काय करायचं आहे, मी आपल्या आनंदात मस्त, अशा पद्धतीने आपण राहू शकतो. दुःख कुठून येतं? जसं द्वितीयात वै भयम भवती म्हटलेल्या श्रुतीने, की भय काय, दुःख काय, सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या द्वैतातून येतात. जे आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ताप सांगितलेले आहेत. देह आहे माझ्यापासून वेगळा आहे, पण देह आहे म्हणून त्याला दुःख नाही येत. सगळं जग आहे, भेद मी बघते म्हणून मला त्यांच्यापासून त्रास होतोय. ज्या वेळेस मीच सगळीकडे आहे, मीच आहे असं जेव्हा होईल तेव्हा काय त्रास होणार आहे? आता माझा दात मला टोचतोय जिभेला, मी काही दात पाडून टाकत नाही येतो, डेंटिस्ट कडे जाऊन काहीतरी करून घ्यायला लागेल. म्हणजे जे मीच आहे, समोरचे माणूस पण माझंच स्वरूप आहे, हा मग निश्चय पक्का व्हायला लागतो. हे एकत्व आपण बघायला लागतो. दुःख जे आहे ते अनेकत्वामध्ये आहे. आणि श्रुती सांगते नेह नानास्ति किंचन, म्हणजे काहीही नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात की दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. जिथे दुसरं आहे, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. द्वैताची भावना जेव्हा जातो, द्वैत जात नाही, द्वैत राहणार आहे, पण द्वैताची भावना जेव्हा जाते तेव्हा मीच आहे सगळीकडे हे पक्क होत. ब्रह्म वास्तविक कसं आहे? अखंड आहे, इथे भेद नाहीये अजिबात. म्हणजे माझ्यामध्ये भेद नाहीये, पण देहाची उपाधी स्वीकारली, बुद्धीची उपाधी स्वीकारली, अज्ञान आलेलं आहे, त्याच्यात अनेक वासनांचे संस्कार आहेत आणि ह्या सगळ्यामुळे भेद मला दिसायला लागला आणि तो सत्यत्वाने वाटायला लागला. मुख्य जे आहे सगळा प्रॉब्लेम तर तो भेदांना सत्य मानणार. ज्या वेळी आपल्याला कळतं की हे भेद वास्तव नाहीये, त्यावेळेस सगळ्या दुःखातनं, बंधनातनं आपण पूर्णपणे सुटून जातो. आपण अनेक भ्रम बघतो बघा. लहान असताना पाण्यात जर का काठी अशी ठेवली असती, वाकडी काठी वाटायची, खरोखरी ती वाकडी आहे वाटायचं, काढून दाखवल्याशिवाय पटायचं. आता काय होतं, कधीही पाण्यात वाकडी दिसली काठी तरी ती वाकडी नाहीये हे मला माहिती असतं, कारण मी त्या वाकडेपणाचा बाद केलेला आहे, त्याच्या मागचं सत्य काय आहे ते मला कळलेलं आहे. रूळ असे समांतर आहेत आपल्याला माहिती, पण जर का तिथे आपण पाहिलं तर लांब अंतरावरती रूळ एकमेकांना असे मिळालेले आपल्याला दिसतात. लहानपणी काय वाटायचं,
ते खरोखरीच मिळालेले वाटायचे. आणखीन मग गाडी कशी जाईल प्रश्न यायचा. पण आता माहितीये भ्रम आहेत. आणि मग असं मनात शंका सुद्धा येत नाही की गाडी कशी काय जाईल आता म्हणून. म्हणजे इथे काय झालं, सत्य कळल्यावर तो जो भ्रम होता, तो जो आपला गैरसमजूत होती, ती आपोआप गेली. तसं ज्या वेळेस आपल्याबद्दलच आपल्याला सत्य कळतं, तर त्यावेळेस मी देह आहे, मी बुद्धी आहे वगैरे आपले सगळे भ्रम निवृत्त होतात. जग सत्य आहे हा भ्रम जातो. आणि ह्या विचाराने आपलं बंधन तुटतं. कारण बंधन अविचाराने निर्माण झालेलं आहे. अविचार म्हणजे काय? विचार चुकीच्या पद्धतीने आपण केला. देह सत्य आहे आपण विचार केला, वास्तविक देह सत्य नाहीये. हा विचार जेव्हा पक्का होतो, तर तेव्हा ते बंधन सुटून जातं. आणि यासाठी अखंड ह्या पद्धतीने विचार करत राहायचा. जीव हा शब्दच आहे की त्याच्यात आत्म्याबरोबरच बुद्धी आणखी चिदाभास ह्याही गोष्टी आहेत. आणखीन तसं प्रत्यक्षात पाहिलं तर आत्मा चेतन आणखीन कल्पित जड बुद्धी यांचा संबंध होईल का? कुठेतरी काहीतरी साम्य आहे का? संबंध असायला काहीतरी साम्य लागतं ना, कुठेतरी काहीतरी. इथे काहीच नाहीये. म्हणजे दोरीवरचा साप आणखीन काय म्हणूया मी यांचा काहीतरी संबंध येणार आहे का? दोरीवरचा साप मला येऊन चावणार आहे का? शक्य नाहीये. फक्त ते कळायला लागतं, ते ज्ञान व्हायला लागतं. म्हणजे दोरीचं ज्ञान व्हायला लागतं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो जो भ्रम आहे तो आपोआप दूर होतो. तसं आहे की विचाराने मी ब्रह्म आहे, जग ब्रह्मरूप आहे, असा जर का सतत विचार केला तर ते सगळं कल्पित आहे असा कायमचा निर्णय होतात. आणि असा कायमचा निर्णय झाला की बंधन जातात, गाठी जातात. कारण त्या अविचाराने निर्माण झाल्या. अविचाराने निर्माण झालेल्या गाठी विचाराने सुटतात. त्या काही प्रत्यक्ष सोडवायला लागत नाही. मी आपली घेऊन बसलीये काहीतरी टोच्यासारखं, दाभणासारखं, आणखीन गाठी अगदी खूप घट्ट आहेत म्हणून ते मला घ्यायला लागलं आणि सोडवती आता, असं अजिबात नाही. गाठी घट्ट आहेत बरोबर आहे, पण त्या मीच घट्ट केलेल्या आहेत. जग सत्य आहे संपत. आणि त्याच्यातनं सुखासाठी जगावरती अवलंबून राहून त्या गाठी मी घट्ट करत असते. त्या सोडवायला विचार हा एकमेव उपाय. जीव काय करत असतो? मी आणि माझं. मी माझं, माऊली म्हणतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास म्हणजे काय? सत्वरती न्यास, सत्वरती राहणं, तो संन्यास आहे. आणखीन हा संन्यास जो आहे तो मी आणि माझं ही आठवण विसरल्याशिवाय होत. समर्थांनी म्हटलंय की वेगळेपणे दुःख भोगसी उत्कट. मी माझं करतोस म्हणून दुःख होतं, वेगळेपण सगळीकडे तू ठेवतोस आणि म्हणून तुला दुःख होतं. म्हणून समर्थ सांगत असतात, सगळे संत तेच सांगतात. अहम ममतेची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाचे दुथडी ढवळती केली. अहम आणखी मम, मी आणि माझं, हे दोन फार मोठे आपले शत्रू आहेत. मीपणा काय अनेक गोष्टींना धरून असतो, देहाला धरून असतो, परिस्थितीला धरून असतो, आपले नातेवाईक म्हणा, सगळ्या गोष्टींना हे मीपणा धरून असतो. मीपणाशिवाय जगात व्यवहार होणार नाही ते बरोबर आहे, पण तो सामान्य मी, माझ्या अस्तित्वाचा मी. पण मी कोणीतरी विशेष आहे आलं की तिथे अहंकार येतो. आणि अहंकार त्याच्यासारखा शत्रू नाही. अहंता मनी पापिणी ते नसतो ते. अहंकार दृढावला या देहाचा, त्या पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. अहंकाराचं अनेक पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणून
अहंकार हा शत्रू आहे आणि तो काढायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अहम मम, मी माझं, मी कोणीतरी खास, माझं काहीतरी, माझे जे आहेत ते खास, किंवा मी दरिद्री वगैरे पद्धतीने आपला अहंकार असतो. मी कुरूप पण अहंकार आहे, मी दरिद्री पण अहंकार आहे. हे सगळे अहंकारच आहेत. कुठलीही विशेष जाणीव म्हणजे अहंकार असतो. आणखीन असं जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस काय असतं, करता कोण असतो? मी, चिदाभास करता आहे, जीव करता आहे. एकटा चिदाभास अस्तित्वच नाही. बुद्धी आणि आत्मा आहे म्हणून चिदाभास आहे. आरसाच नसला काय प्रतिबिंब ग्रहण करेल? त्याच्या समोर काही नसतं. आरसा कोणाचं प्रतिबिंब घेईल? तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून जीव, म्हणून करता जो आहे तो जीव आहे. आणखीन कोणाच्या साह्याने हे सगळी कृती करतो? तो मनाच्या साह्याने. मुख्य जे आहे त्याचं ते मन आहे. आणखीन मनोवृत्ती जी आहे, वृत्ती ज्या आहे, त्या वृत्ती ही त्याची क्रिया आहे. सूक्ष्मता इथे गेलेल्या आहे. आपण क्रिया म्हणजे देहाने केलेली क्रिया म्हणतो. इथे सूक्ष्माचा विचार. 6वा जो श्लोक आहे तो चाललाय आपला, की मन हे साधन आहे. मनोवृत्ती जेव्हा म्हणतो तर तेव्हा मनात बदल होत असतो. म्हणजे मन कुठच्या तरी इंद्रियांच्या मागे गेलेलं असतं. ज्ञानेंद्रियांच्या मागे म्हणा, कर्मेंद्रियांच्या मागे म्हणा, किंवा काहीतरी विचार बुद्धीच्या बरोबर तिकडे गेलेलं असतं. हे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, या सगळ्या वृत्ती ज्या आहेत, तर मन त्याच्या मागे म्हणजे इंद्रियांच्या मागे मन गेल्याशिवाय इंद्रियांना ज्ञान होऊ शकत. मन हे इंद्रियांचं अत्यंत सूक्ष्म रूप आहे. इंद्रिय आपण म्हणतो, सूक्ष्म इंद्रिय म्हणतो. आता हे वाणी नेहमी बोलते, ती वाणी नेहमीच काम करू शकते का? काही वेळा जीभ नाही काम करू शकत. ऐकायला येत नाही कधी कधी का? त्याच्या मागे मन नसतं. म्हणजे इंद्रियांचं इंद्रिय मन आहे सूक्ष्म, आणि त्या मनाच्या मागे आत्मतत्व आहे. मनाचं मन, प्राणांचा प्राण, डोळ्यांचा डोळा, आत्मतत्व. त्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चाललेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि मग स्वतःला करता नाही मानायचं. मन हे माझं साधन आहे, आणि मनाच्या वृत्तींच्यामुळे मी सगळ्या क्रिया करत असते. म्हणून मनाच्या वृत्ती ह्या क्रिया आहेत. इथे जे म्हटलेलं आहे की मनाच्या बाहेर जाणाऱ्या आणखीन आतल्या सुख दुःखाकार होणाऱ्या, विचार करणाऱ्या वगैरे ज्या वृत्ती आहेत त्या त्याच्या क्रिया आहेत. हे सगळं जे आहे वासना म्हणा किंवा जगातल्या संबंधात म्हणा, प्रारब्धाने म्हणा, अशा पद्धतीने सगळे व्यवहार चालतात. आणि म्हणून मन सांभाळणं, मन ताब्यात ठेवणं हे सगळ्यात मोठं साधन. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः जे म्हटलेलं आहे, ते अशा पद्धतीने मन हे सगळ्याचं साधन होऊन बसतं. मग आता बाहेरच्या वृत्ती आहेत, आतल्या वृत्ती आहेत. आतल्या वृत्ती काय आहेत? मी अमुक, मी तमुक, मी, आतली वृत्ती आहे. सुखद दुःखाकार होणारी आतली वृत्ती आहे. हे घर, हे पुस्तक, हा मोबाईल, हा ही हे, अशा पद्धतीने ज्या बाहेर जातात त्यांना बहिर्मुख वृत्ती म्हणतात. म्हणून इदम आणखीन अहम ह्या 2 प्रकारच्या वृत्ती असतात. एक आतल्यात आणि दुसरी इदंता, म्हणजे हा ही हे, जे काही असा निर्देश करता येतो तर त्यांना इदंता, इदमपणा असं म्हणतात. त्या बहिर्मुख असतात. म्हणजे आपलं मन बाहेर धावतं. त्या कुशनवरती काहीतरी डाग वाटतोय हा मला, म्हणजे काय झालं? माझं मन तिथे गेलं. का गेलं? ते मला दिसलं. का दिसलं?
त्याच्या मागे मन होतं, डोळ्याच्या मागे मन होतं, आणि ताबडतोब मनाने सामान्य दिसणारं सोडून जे वेगळं आहे तर ते पकडलं आणि मग त्याच्याबद्दल विचार करायला लागलं. कसा पडला असेल, धुवायला हवं, सगळे मग त्याच्या पुढे विचार सुरू होतात, विचारांची मालिका सुरू होते. म्हणजे आपण ह्याच्यात त्याच्या मागचं तत्व सोडून देतो, आणखीन त्या दृश्यात रमतो. मनाच्या मुळे आपण अशा पद्धतीने जातो. ही बहिर्मुख वृत्ती आहे. ते माझं म्हणून मला मनात हे येतं की असा कसा काय पडला वगैरे. दुसऱ्या कोणाची असते तर काय डाग पडलाय वाटलं असतं. म्हणजे तिथे सुद्धा अहमपणा आला. माझ्याकडे डाग नाही, त्यांच्याकडे आहेत, ताबडतोब अहंकार आला. ह्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत ह्या बाधक आहेत. आणि ह्या मनोवृत्ती ज्या आहेत, माझेपणा, मीपणा, ह्या दोन सोडायला लागतात. आणखीन त्या सोडल्याशिवाय चालत. ज्ञानेंद्रिय काम करणार आहेत. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला त्याचा त्याचा विषय नेमलेला आहे. उदाहरणार्थ डोळे फक्त बघू शकतात, वास नाही घेऊ शकत. घ्राणेंद्रिय, नाक फक्त वास घेऊ शकतं, ऐकू नाही शकत. म्हणजे एकच जरी विषय असला तरी देखील प्रत्येक इंद्रिय आपापला विषय तेवढाच स्वीकारू शकत. एकमेकांचे विषय नाही ते स्वीकारू शकत. सगळेच ज्ञानेंद्रिय. आणखीन हे विषय कळण्याचं साधन काय आहे? मन. मनाबरोबर चिदाभास असतो. केवळ मन काही करू शकत नाही, केवळ मन राहणारही नाही. आणखीन जीवन आहे हे ज्ञानेंद्रियांवरती आपलं सगळं अवलंबून असतं. ज्ञान झालं तर ते काहीतरी कर्म करू ना आपण. समोर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, खाली गॅस पेटलेला आहे, मग मी पातेल्याला हात लावायला जाईल का चिमट्याने पकडेन? मी चिमट्याने पकडेन, कारण मला ज्ञान झालं ज्या अर्थी गॅस खालती आहे त्या अर्थी ते तापलेलं असलं पाहिजे. मग मी ते हाताने उचलणार नाही. काहीतरी मध्ये हात आणखीन पातेलं ह्याच्यामध्ये मी प्रोटेक्शनसाठी काहीतरी घेईन, कपडा घेईन, चिमटा घेईन, काहीतरी घेईन. म्हणजे कुठचीही जी क्रिया आहे तर ती ज्ञानावरती अवलंबून असते. सगळं कर्म जे आहे ते ज्ञानावरती अवलंबून आहे. पण हा जो कर्ता आहे, त्याच्या मागचं ज्ञान आहे, त्याच्या ज्या क्रिया आहेत, आणखीन ते जे त्या क्रियांचे विषय आहेत, ज्ञानेंद्रिय ज्या ज्या विषयांचं ज्ञान करून घेतात, त्या सगळ्या गोष्टींना प्रकाशित करणार आहे तो एकमेव आत्मा आहे. त्याला साक्षी असं हे दुसरं नाव आहे. साक्षी का म्हणतात? तो अलिप्त राहतो, तो त्यांच्यात अडकत नाही कुठल्याही पद्धतीने. ते मी असं म्हणत, पण प्रकाशन करतो म्हणजे ज्ञान करून देतो. प्रकाश न याचा अर्थच ज्ञान असा आहे. आपण पाहिलं होतं कोणाच्या प्रकाशात दिसतं, कोणाच्या प्रकाशात विचार केला होता, म्हणजे कोणाच्या प्रकाशात ज्ञान. तर इथे आत्मप्रकाशात चिद्रूप जो आहे, चित म्हणजे ज्ञान, ज्ञेय नसलेलं, ज्ञेय निरपेक्ष केवळ ज्ञान, शुद्ध ज्ञान. या ज्ञानाच्या अस्तित्वामुळे आपल्याला ज्ञान होत असत. आणखीन ह्याला तो त्याचं प्रकाशन करतो असं म्हणतो. जे डोळ्याचा डोळा म्हटलं तर मागे डोळा आहे म्हणून डोळ्यांना ज्ञान होत. डोळा आहे म्हणजे डोळ्याचा डोळा, आत्मतत्व चैतन्य ते मागे आहे म्हणून डोळ्यांना ज्ञान होत आहे. हे प्रकाशन हे महत्वाचं आहे. हा जो कानाचा कान, डोळ्याचा डोळा आहे, तो स्वतः काही नाही करत, पण तो असल्याशिवाय काहीही घडत. म्हणजेच त्याच्या सत्तेवरती, त्याच्या अस्तित्वामुळे सगळ्या ज्या हालचाली होतात, मन, देह, इंद्रिय, सगळ्याच्या हालचाली त्याच्या सत्तेमुळे होतात. तो आहे म्हणून होतात. उदाहरणार्थ आता अगदी लहान मुलं असतात, खेळत असतात, आपली आई काम करत असते, पण आई आहे जवळ हे त्यांना माहित असत. जर का आई बऱ्याच वेळ दिसेनाशी झाली, ती कावडी बावडी होऊन जातात.
रडायला लागतात. पण आई दिसली की मजेत खेळत राहतात. आईच्या सत्तेवरती ते खेळतात. दुसरं जास्त चांगलं उदाहरण लोहचुंबकाचं आहे. लोहचुंबक आहे, आपल्याला आपण शाळेतनं वगैरे देखील प्रयोग केलेले आहेत. त्याच्यावरती कागद ठेवून त्याच्यावरती लोखंडाचा चुरा ठेवला, आणखी त्याच्यावरती नुसतं असं टिचकी मारल्यासारखं केलं. तो लोखंडाचा चुरा आपोआप त्या लाईन्स मध्ये, लाईन ऑफ फोर्स जे असतात, मॅग्नेटिक फोर्स, त्याप्रमाणे त्या लाईन बनल्या त्या लोखंडाच्या चुऱ्यात. त्या लाईन्स त्या लोहचुंबकांनी बनवल्या का? अजिबात नाही. पण त्याच्या अस्तित्वाशिवाय त्या सगळ्यात तो पॅटर्न येऊ शकला नसता. लोहचुंबक आहे म्हणून त्या सगळ्या हालचाली झाल्या. लोखंड त्याच्यामुळे त्याच्याकडे आकर्षित झाला, एका ठराविक पद्धतीने राहिला. म्हणजे लोहचुंबकाच्या सत्तेवरती लोखंडाचा चुरा हल्ला. तसं आत्म्याच्या सत्तेवरती आत्मा आहे म्हणून सगळे व्यवहार होतात, त्याच्या प्रकाशात व्यवहार होतात. पण जसा लोहचुंबक काही करत नाही तसा आत्माही काहीही करत. तो असतो, तो असतो म्हणून हे सगळं घडतं. आपण दोन प्रकाश पाहिले होते, एक सामान्य प्रकाश, आणखी एक विशेष प्रकाश. तसा ब्रह्म सामान्यत्वाने सगळीकडे आहे, पण जीवांमध्ये विशेष रूपाने, चैतन्य रूपाने, म्हणजे चिदाभास रूपाने चैतन्य आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला चेतन म्हणतो, आणखी बाकीच्या पदार्थांना जड म्हणतो. पण इथे चैतन्य जे आहे ते ज्या आत्म्यामुळे, तो आत्मा प्रत्यक्ष काहीही करत नाही, त्याला साक्षी म्हणतात, त्यालाच कूटस्थ म्हणतात. कारण तो काही करत, पण त्याच्याशिवाय काही होत. असंग आहे म्हणून साक्षी म्हणतात. आणि तो प्रकाशक आहे सगळ्यांचा. आता एकाच वेळी आपल्याला सगळे हे दिसताय की नाही? मी आत्ता बघतीये, इकडे बोलतीये, चालू आहेत सगळे एका पाठोपाठ एक क्रिया या. तसं इथे उदाहरण जे दिलेलं आहे, ह्या प्रकरणाला नाटक नाव का दिलेलं आहे, तर ते ह्या उदाहरणामुळे दिलेलं आहे. नृत्यशाळा म्हटलं, आपण स्टेज म्हणूया. तर नृत्यशाळेमधला दिवा सगळी नृत्यशाळा प्रकाशित करतो. कसं काय? म्हणजे नाटकातलं सूत्रधार, नट, नटी, नर्तिका वगैरे सगळं त्याच्यामुळे दिसतं आपल्याला. स्टेजवरती दिवा असतो मोठा, आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टेजवरचं सगळं दिसतं. प्रत्यक्षात दिवा काय करतो? तो काहीच करत नाही, तो केवळ असतो. पण तो जर का नसला तर आपल्याला स्टेजवरचं काही दिसणार नाही. स्टेजवरची पात्र काही करणार नाही. लाईट गेला म्हणून सरळ विंग मध्ये निघून जाते. पण जर का ती पात्र नव्हती तेव्हा पण दिवा होता तिथे, दिवा लावून ठेवतात वेळ झाल्यानंतर. आता हा दिवा होता, तो नट नटी वगैरे नसणं ह्याचंही त्यांनीच प्रकाशन केलं. ते आल्यानंतर त्यांचंही, त्यांच्या बोलण्याचं म्हणा, व्यवहाराचं सगळं प्रकाशन त्या दिव्यानेच केलं. इथे नृत्यशाळा म्हटलंय, नृत्यशाळेत कोणी नसलं तरी दिवा प्रकाशित आहे, कोणी असलं तरी त्यांनाही तो प्रकाशित करतो, नृत्यशाळेलाही प्रकाशित करतो. तसं आत्मप्रकाश सगळ्या वृत्तींना प्रकाशित करतो, आणि वृत्ती नसल्या तरी देखील आत्मप्रकाश कायम आहे, आणखीन आहे. तो नाही असं कधीच होत नाही. हा जो साक्षी आहे, हा आपल्या आतमध्ये बुद्धी, विषय, अहंकार, मन सगळ्याला प्रकाशित करतो. आणि ते जरी झोपेत आता सगळे विलीन होतात, पण तरी देखील आत्मप्रकाश विलीन होत, तो कायम असतो आणि असतो. सगळ्याचं प्रकाशन तोच करतो. हे वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. आपण एक पाहिलं होतं की सुषुप्तीत देखील आत्मतत्व असतं, ज्ञान असतं, जाणीव असते. काय जाणीव? अज्ञानाची जाणीव. मला काही कळलं नाही आपण दुसऱ्या दिवशी सांग.
म्हणजे याचा अर्थ काय? तिथे तो ज्ञानरूप आत्मा आहे म्हणून आपल्याला हे कळेल. तिथे काहीतरी एक तो संस्कार घेणारी अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती होती म्हणून आपल्याला कळलं. तो ज्ञानरूप आत्मा तिथे आहेच. म्हणून हे जे आत्मतत्व जे आहे ते उजेडाचंही प्रकाशन करतं, अंधाराचंही करतं. वस्तू असलेल्याचंही प्रकाशन करतो, आणखी नाहीये ते पण त्याच्याच कडनं आपल्याला कळतं. इथे पण प्रश्न विचारलाय की ज्ञान बुद्धीला होतं, मग साक्षी कशाला पाहिजे? तर त्याच्यावरती सांगितलं इथे मग बुद्धीला नर्तिकेचं उपमा दिली की अहंकार अध्यक्ष म्हटलाय. त्या नृत्यशाळेच्या ह्याच्यात अहंकाराला अध्यक्ष म्हटलाय. जे विषय आहेत सगळे पंचविषय त्यांना सभासद म्हटलाय. बुद्धी नाचणारी स्त्री आणि इंद्रिय म्हणजे संगीत देणारं साथीदार. साक्षी कोण? दिवा. त्या दिव्याच्या प्रकाशात हे सगळं करतात. अध्यक्ष जो आहे तो मला सुख होतं, मला दुःख होतं. अहंकार जो आहे तो म्हणत असतो. म्हणून तो स्वामी आहे, तो अध्यक्ष आहे, म्हणून प्रभू मुख्य आहे तो. आता विषय रूप जे सभासद म्हणताय तर ते सुखाची लालूच दाखवतात. म्हणजे काय करतात की इकडे रसनेला सांगतो, समजा पुलाव बनवलाय, रसनेला सांगतो की ये मी छान बनतोय. घ्राणेंद्रिय त्याचा वास घेतो. बुद्धी म्हणते की चल ना चल ना चल ना, ना चालला. म्हणजे हे जे विषय आहेत ना तर ते त्या नर्तिकेला नाचायला लावतात. आणि ह्या सुखाच्यासाठी तो जो जीव आहे, तो जो अहंकार आहे, तो त्या नर्तिकेला म्हणजे बुद्धीला फार नाचायला लावतो. असा विचार कर, तसा विचार कर, इकडे चल तिकडे चल. सुखाच्यासाठी तो जीव नाचायला लावतो. आणखीन इंद्रिय उत्तेजन देतात. आता म्हटलं तसं नाकाला वासाला डोळ्यांना दिसलं, एक एक आपल्याला इंद्रिय हे करतात. छान तान ऐकू आली कुठनं तरी, कोण गाताय बघूया ना, ताबडतोब आपलं पावलं वळतील तिकडे. म्हणजे अशी बुद्धी ही नाचत असते. पण आत्मा मात्र दिव्याप्रमाणे पूर्णपणे तटस्थ आहे, साक्षी आहे. त्या नर्तिकेचा, त्या सभासदांचा वगैरे सगळा जसा दिवा केवळ बघतो, तसा आत्मा केवळ साक्षी आहे. तो स्वतः काहीही करत, पण तो आहे म्हणून हे सगळे व्यवहार चालतात, त्याच्या सत्तेवरती चालतात. तो जरी त्याच्या सत्तेवरती चालत असले तरी तो स्वतः काहीही भोगत, तो स्वतः काहीही करत नाही. तो पूर्ण असंग राहतो. असंगोयम पुरुष म्हणून श्रुती आहे. ऐश्वर्य म्हटलेलं, ऐश्वर्य योग 9व्या अध्यायात आहे ना, की सगळी भूत माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही, किंवा मीच सगळीकडे व्यापून आहे. दोन्ही पद्धतीने तिथे मांडलेलं आहे हे ऐश्वर्य. मीच सगळ्यात आहे म्हणजे सगळं आहे असं जेव्हा समजतो तेव्हा तो सगळ्यात आहे, तो त्याचा सगळ्यात प्रवेश आहे. पण माझ्यात काहीही नाही म्हणतो तेव्हा जगाला अस्तित्व नाहीये प्रत्यक्ष, हेही तो सांगतो. पण बाहेर आत सगळं जे हे आहे, हे इंद्रिय म्हणा, साक्षी म्हणा, हे देहसापेक्ष आपण म्हणतो, हे चालतात सगळे व्यवहार. पण आत्मतत्व जे आहे, साक्षी जो आहे, तर तो देहाच्या आत बाहेर सगळीकडे व्यापून आहे. ते देह सापेक्ष. वास्तविक त्याला आत बाहेर काही नाही. जसं आकाश असतं की त्याला आत बाहेर काही नाही, ते सगळीकडे व्यापून आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती गुंफिले. माऊलींची ओवी आहे की सोन्याच्या मण्यात सोन्याच्याच तारेमध्ये ओतात, तेव्हा सोन्याशिवाय दुसरं काही आहे का? ओतश्च प्रोतश्च असा त्याला दुसरा शब्द आहे. म्हणजे आत आणखीन बाहेर सगळीकडे तेच एक तत्व आहे, दुसरं काहीही नाही. तसा आत्मा आत बाहेर असा काहीही विचार न करता सगळीकडे तो आत्मतत्व आहे आणि त्याच्या प्रकाशात हे सगळं चालतं.
हे इथे सांगितलं. आणि होणारं ज्ञान जे आपल्याला ज्ञान होतं ते बुद्धिस्त चिदाभासाला होतं, आपण पाहिलेलं आहे सगळे. पण बुद्धी नाचत असते आणि आपल्याला वाटतं की आत्मा नाचत. आपल्याला वाटतं की मी म्हणजे आत्मतत्व, ते सगळं करताय, त्याला सगळं ज्ञान होत आहे. तो इकडे धावतोय, तिकडे धावतोय. वास्तविक बुद्धी धावतीये. वास्तविक आत्म्याचा काही संबंध नाहीये. तो केवळ साक्षी आहे. त्याप्रमाणे त्याला एक छान उदाहरण दिलं इथे की सूर्याचा किरण आत येतो खिडकीतनं म्हणा, किंवा कवडसा आपण पाहिला होता, तो स्थिर आहे. पण त्याच्यातनं जर का असा हात वर खाली केला, ताबडतोब काय होतं, किंवा बाहेर झाडं असतात, झाडाची पानं हल्ली की त्या कवडशामध्ये हालचाली दिसतात की नाही? कवडसा वास्तविक पूर्ण स्थिर आहे, पण झाडाची पानं हल्ली किंवा कवडशात मी मध्ये हात घातला, कुठूनही त्याच्या मार्गामध्ये काहीही हल्लं की तो प्रकाश हल्ल्यासारखा आपल्याला दिसतो. वास्तविक तो हलत नाही. हलताय दुसरी गोष्ट. तशी बुद्धी विषयांच्या मागे लागते, वृत्ती सारख्या त्या बदलत राहतात, सगळ्या हालचाली होतात त्या तिच्यात होतात. पण वाटतं काय? वाटतं मी आत्मतत्व. साक्षी जो आहे तर तो फक्त साक्षी आहे, तो काहीही करत, तो व्यापून आहे सगळीकडे. ओतश्च प्रोतश्च जे म्हटलंय, आत बाहेर सगळीकडे तो आहे. वास्तविक सर्व नावाची गोष्टच नाही, फक्त तो आहे. पण तरी सर्व आहे आपल्याला असं म्हणायला लागतं. म्हणून सगळ्याच्या आत बाहेर तोच आहे आणि तो केवळ साक्षी रूपाने आहे, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. तो नित्य आहे. विभू म्हणजे व्यापक आहे. जग असो नसो तो आहे, आणखीन आहे. मग तो साक्षीत्व म्हणजे खरोखरी असा बघतो का? अजिबात नाही. त्याचं साक्षीत्व सुद्धा तो आहे म्हणून एवढंच असतं. असंगत्व सांगण्यासाठी त्याला साक्षीत्व म्हणतात. तो प्रत्यक्ष काही करत नाही हे सांगण्यासाठी त्याला साक्षीत्व म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धी काय काही करो, बुद्धी असो नसो, साक्षी कायम आहे. आणि त्याचं ज्ञान होण्यासाठी सगळ्या पदार्थ शांत झाले, कळणं शांत झालं, म्हणजे आपली बुद्धी मन हे गप्प जेव्हा आपण करू शकतो, तर त्यावेळेस तो एकटा राहतो. आचार्यांची इथे एक रचना सांगितली, तदेक अवशिष्ट शिवोहम शिवोहम. तद एक अवशिष्ट, जेव्हा एकच उरतो तो शिव, ते तत्व मी आहे. मन बुद्धी सगळे शांत झाले की उरणार जे तत्व आहे, ज्ञानरूप तत्व जे आहे, तेच मी आहे, की ज्याच्यामुळे रूप रस गंध वगैरे आहे, ज्याच्यामुळे मला हे ज्ञान होत आहे. ते ज्ञान होऊन थांबलं की ज्ञानरूप असलेला तो एकटा आहे. आणि त्याला साक्षी म्हटलेलं आहे, त्याला स्वयंप्रकाश म्हटलाय. आणि तोच जाणून घ्यायचा. मग तो कशा पद्धतीने जाणायचा? आत्मानात्म विचार आहेच, पण तिथे त्याच्यासाठी अनुसंधान हे एकमेव उपाय आहे. त्याचा अनुभव जो आहे तो मुख्य यायला पाहिजे. आणखीन विषय जे कळतायत तर ते त्याच्या प्रकाशात कळतायत, तो त्याच्या मागे आहे म्हणून कळतायत. सगळं ज्ञान त्याच्या प्रकाशात होत आहे. ह्या पद्धतीने जर का त्याचं आपल्याला अनुसंधान ठेवता आलं, जो आनंद होतोय तो त्याच्या आनंदाचा अंश आहे आणि ते तत्व मी आहे, अशा पद्धतीने जर का आपण अखंड अनुसंधान त्याचं ठेवलं तर तद्रूपता येऊ शकते. तर आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव येऊ शकतो. हे या नाटक दीपात आपल्याला त्याचं साक्षीत्व सांगितलं आहे, अकर्तृत्व सांगितलं आहे. कशा पद्धतीने तो कायम असतो, आणखीन सगळे व्यवहार त्याच्या प्रकाशात कसे होतात हे सांगितलं आहे. म्हणून कुटस्थ जो आहे तो कायम आहे, त्या कुटस्थाला साक्षी इथे म्हटलेलं आहे. आणि त्याच्या ज्ञान प्रकाशात सगळे व्यवहार होतात.
तो आनंद रूप आहे म्हणून मला आनंद होतो, तो सद्रूप आहे म्हणून मला अस्तित्व आहे, जगाला अस्तित्व आहे. हा सतत विचार करत राहायचा आहे. त्याच्या साक्षीत्वाचा विचार जर का करत राहिलं तर आपल्यात पण साक्षीत्व येतं आणि त्याचा तसा आपल्याला अनुभव मी ते आहे म्हणून येऊ शकतो. इथे हे नाटक दीप नावाचं प्रकरण संपलेलं आहे. छोटस प्रकरण आहे, केवळ 26 श्लोकांचं प्रकरण आहे. आणि याच्यात मगाशी जसं म्हटलं की कूटस्थ दीपचाच काही प्रमाणात फक्त त्याचा जो असंगत्व आणि साक्षीत्व हेच जे आहेत तर त्याच्यावरती इथे भर दिलेला आहे आणि त्या पद्धतीने विचार करायला सांगितलाय. आणि तसा विचार करत तसा अनुसंधान ठेवत जर का गेलो तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो म्हणून याच्यात सांगितलेलं आहे. इथे 2/3 पंचदशी आपली झालेली आहे. आता प्रकरण जे उरलेलं आहे तर ते आनंद प्रकरण आहे आणि त्या सगळ्याला ब्रह्मानंद हा पहिलं आहे शब्द. ब्रह्मानंद, योगानंद, ब्रह्मानंद, विद्यानंद वगैरे पद्धतीने ब्रह्मानंदाचेच कसे अंश आहेत हे पुढे सांगितलेलं आहे. त्याचा आता उद्या आपण विचार करू. पहिलं ब्रह्मानंद योगानंद म्हणून प्रकरण, त्याला सुरुवात करू. ते मोठं आहे जरा प्रकरण, त्या मनाने हे अगदीच छोटं होतं. काही जर का प्रश्न असले तर विचारा. काय विचारला? काही बोललीच नाही मी अजून, पण मला बोलायचं होतं की निष्काम कर्म केल्यानंतर कर्म अर्पण होतच असं नाही का? नाही. कसं? निष्काम कर्माने चित्तशुद्धी हे व्हायला लागतं, हे बरोबर आहे. पण निष्काम कर्म म्हणजे मला नको, पण ते ईश्वराला मी अर्पण करते का? मला फळाची अपेक्षा नाहीये, मान्य. पण ईश्वराच्या स्मरणात करते का? त्याची आज्ञा म्हणून करते का? त्याला अर्पण करून करते का? निष्काम फरक आहे ना. करताना पणाचा हे नको. तिथे अहंकार येऊ शकतो. त्याला अर्पण केलं तर अहंकार येणार. आणि मी करते निष्काम कर्म असं होऊ शकतं ना तिथे. मीपणा नको म्हणजे हा, तर त्याच्यासाठी त्याच्याकडे पाठवून द्यायचं. म्हणून त्याला अर्पण करणं हे महत्वाचं असतं. केवळ निष्काम नाही तर ईश्वरार्पण बुद्धीने करायला लागतं. ठीक आहे. नाही राजेश, बोला. नाटक दीपामध्ये साक्षीसाठी त्या नाटकाचं साक्षी दीप करते असं सांगितलं ना. नाटक कोण करते असं नाही ना. नाटक आपले मन बुद्धी वगैरे करत असतात. कुटस्थ त्याचा दीप आहे प्रकाशित करणारा. संसार जग हे सगळं नाटकच आहे, तसं त्याच्या दृष्टीने पण अशा दृष्टीने म्हणायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी खेळा ऐसा प्रपंच मानावाच आहे हे. त्याच्याकडे नाटक म्हणून बघा, म्हणजे टीव्हीवरच जसं नाटक असलं तरी रडतात ना लोक, तसंच आहे. त्याच्याशी तादात्म्य पावलं तर रडायला येतं, तादात्म्य नाही पावलं तर रडायला नाही. तादात्म्य पावण्याचं नाटक नाही करायचं ना. कधी कधी तेही लागतं. थँक्यू. काका म्हणतात तेही नाटक करावं असं. होय.
मावशी, हम्म हे प्रकरण जे आहे नाटक दीप ते सगळं केनोपनिषदाशी रिलेटेड आहे का? कारण तुम्ही कानाचा कान, डोळ्याचा डोळा हे सगळं जे सांगितलं ते हा संपूर्ण आपण केनोपनिषदाशी आपण रिलेट करू शकतो ना हे? करू शकतो, म्हणजे त्या सगळ्याच्या मागे ते आहे अशा पद्धतीने आहे. पण त्याचबरोबर तैत्तरीय उपनिषदातलं पण आहे, याच्यात हो. उत्पत्ती सांगितली आहे ती. हम्म. हम्म. बर. नेह नानास्ति किंचन वगैरे पण आहे. म्हणजे हम्म. असं एकाच उपनिषदाच्या वरती नाहीये. कारण त्यातली आयतळे बरीच यातली उदाहरणं. कथा आहे. हा, कारण ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तिकडल्या आहेत असं खूप जाणवलं, म्हणून मी विचारलं की हा बरेचदा तो उल्लेख आला ह्याच्यामध्ये, म्हणून हो म्हणलं की त्याच्याशी रिलेटेड आपण करू शकतो ना. हो, करायला काहीच अडचण नाहीये. पण हम्म. एकाच सगळे उपनिषदातलं तत्वज्ञान एकच आहे. हो. आणि हे उपनिषदातलं तत्वज्ञान ह्याच्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या उपनिषदातलं आहे. हम्म. केनोपनिषदातली ही कानाचा कान ही संकल्पना आहे, पण हम्म. केनोपनिषदातलं बाकीचं नाहीये ह्याच्यात घेतलेलं. हम्म. हम्म. हो. बर. चला थांबायचं. घेऊ श्लोक. हम्म भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.